नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जे आकडे रोज वापरतो म्हणजे वेळ बघायला, हिशोब करायला, ते किती साधे वाटतात नाही का? पण या साध्या दिसणाऱ्या अंकांच्या मागे ना एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग जग लपलेलं आहे. चला तर मग या विश्लेषणातून आपण संख्यांच्या या जगात एक फेरफटका मारूया आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग पहिला प्रश्न अगदी साधा सरळ की आपण रोजच्या जगण्यात नक्की कुठल्या प्रकारच्या संख्या वापरतो. या एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आकड्यांच्या वेगवेगळ्या दुनियेची दारं उघडून देईल. चला तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून, म्हणजे मोजणी आणि शून्य. हाच तर आपल्या सगळ्या संख्यांच्या सिस्टीमचा बेस आहे. आता बघा, सगळ्यात आधी येतात नैसर्गिक संख्या. अरे, या त्याच संख्या आहेत ज्या आपण लहानपणी शिकलो होतो वस्तू मोजायला. 1, 2, 3, 100, 1000 या कधी संपतच नाहीत. पण एक गंमत बघा, यात शून्य कुठेच नाहीये. दिसला का? नाही ना? मग एक अडचण येते. समजा आपल्याकडे काहीच नाहीये, म्हणजे अगदी रिकामा हात. मग ते काही नाही हे आकड्यांमध्ये कसं दाखवणार? नैसर्गिक संख्यांमध्ये तर याचं उत्तरच नाही. आणि इथेच एंट्री होते शून्याची. त्या नैसर्गिक संख्यांच्या ग्रुपमध्ये फक्त एक शून्य टाकला की झाला आपला पूर्ण संख्यांचा सेट तयार. आता बघा, आपल्याकडे काही नाही हे सांगायला एक आकडा आहे, आणि तो म्हणजे शून्य. या एका आकड्यामुळे आपली संख्या प्रणाली एकदम पॉवरफुल झाली. बरं, आत्तापर्यंतचा आपला प्रवास शून्यापासून पुढे म्हणजे पॉझिटिव्ह दिशेने होता. पण जसं प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते ना, तसंच आकड्यांचंही आहे. चला आता जरा मागे वळून बघूया. यांनाच आपण म्हणतो पूर्णांक संख्या. सोप्या भाषेत सांगायचं तर संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे आहेत आपल्या धनसंख्या आणि डावीकडे आहेत त्यांच्या जुळ्या भावांसारख्या ऋणसंख्या, म्हणजे नेगेटिव्ह नंबर्स. विचार करा, तापमान शून्याच्या खाली जातं किंवा बँकेत पैसे कमी असले की बॅलन्स निगेटिव्ह होतो. या सगळ्या गोष्टी दाखवायला हे आकडे लागतातच. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. जगात सगळं काही पूर्ण किंवा अख्खं नसतं, बरोबर ना? अर्धी भाकरी, पाव किलो साखर म्हणजे आपल्याला गोष्टींच्या तुकड्यांबद्दल, भागांबद्दल बोलायला लागतं. मग त्याचं काय? त्याचं उत्तर आहे परिमेय संख्या. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण कन्सेप्ट एकदम सोपा आहे. कोणतीही संख्या जी आपण फ्रॅक्शनमध्ये म्हणजे p/q अशा रूपात लिहू शकतो, ती झाली परिमेय संख्या. अट फक्त एकच, खालचा आकडा म्हणजे q कधीच शून्य नसावा, कारण कोणत्याही गोष्टीचे शून्य तुकडे कसे करणार, नाही ना? आणि इथेच खरी गंमत आहे. थोडा विचार केला तर लक्षात येईल की आपण आत्तापर्यंत ज्या संख्या बघितल्या ना, म्हणजे नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, त्या सगळ्याच्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. कसं? अहो, कुठलाही आकडा घ्या, समजा 5, त्याला आपण 5/1 असं लिहू शकतो की नाही? झालं तर परिमेय. किती सोपं आहे हे. आत्ता आपण येतोय एका खऱ्या मिस्ट्रीकडे, एका कोड्याकडे. ज्या संख्यांना आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो त्या तर आपण बघितल्या, पण अशाही संख्या आहेत का ज्यांना असं लिहिताच येत नाही? आणि इथूनच गोष्ट अजून इंटरेस्टिंग होते. या आहेत अपरिमेय संख्या. नावाप्रमाणेच परिमेयाच्या एकदम उलट. यांना तुम्ही काहीही केलं तरी फ्रॅक्शनमध्ये लिहू शकत नाही, आणि यांना डेसिमलमध्ये म्हणजे पॉइंटमध्ये लिहिलं ना तर एक जादूच दिसते. हे आकडे संपतच नाहीत आणि त्यात कुठला पॅटर्न पण नसतो. सतत नवीन आकडे येत राहतात. आपलं पाय हे त्याचं सगळ्यात भारी उदाहरण आहे. त्याची किंमत शोधायला शास्त्रज्ञ आजही लागलेले आहेत. चला तर मग आपण आत्तापर्यंत संख्यांचे कितीतरी प्रकार पाहिले. नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय. आता या सगळ्या तुकड्यांना जोडून एक मोठं चित्र बनवूया. या परिमेय आणि अपरिमेय संख्यांना, या सगळ्यांना एकत्र केलं की जो एक प्रचंड मोठा ग्रुप तयार होतो, त्यालाच म्हणतात वास्तविक संख्या. म्हणजेच आपली जी नंबर लाईन आहे ना, तिच्यावरचा अगदी प्रत्येक पॉइंट हा एक वास्तविक संख्या आहे. तर आपला प्रवास कसा झाला एकदा आठवून बघूया. आपण सुरुवात केली मोजायला लागणाऱ्या नैसर्गिक संख्यांपासून. त्यात शून्य टाकला की मिळाल्या पूर्ण संख्या, त्यात निगेटिव्ह नंबर्स टाकले की झाले पूर्णांक. या सगळ्यांना फ्रॅक्शन बनवलं की परिमेय संख्यांचा ग्रुप तयार झाला, आणि शेवटी त्या रहस्यमयी अपरिमेय संख्यांना पण सोबत घेतलं आणि तयार झाला वास्तविक संख्यांचा हा पूर्ण परिवार. म्हणजे बघा, एकावर एक अशी ही रचना आहे. म्हणजे आता आपण नंबर लाईनवरची प्रत्येक जागा भरली आहे, बरोबर? पण खरंच इथे सगळं संपतं का? की या वास्तविक जगाच्या पलीकडे आकड्यांचं आणखी एखादं अदृश्य काल्पनिक जग असू शकतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?